हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 26 मे वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे सोमवती अमावस्या। सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं। आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। सोमवारी येणारी अमावस्या ही खूप शुभ आणि विशेष मानली जाते, तर ही अमावस्या देवी देवतांना समर्पित केली जाते। या वैशाख अमावस्येचा प्रारंभ 26 मेला आज दुपारी 12:12 झालेला आहे आणि याची समाप्ती उद्या 27 मेला सकाळी 8:32 होणार आहे आणि म्हणून ही वैशाख अमावस्या 2 दिवस साजरी केली जाणार आहे। पण आपल्याला अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा करायचे आहेत तर त्या आज सोमवारी 26 मेला करायचे आहेत, कारण या दिवशी संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे आणि म्हणून आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते आज करायचे आहेत। सोमवती अमावस्येच्या दिवशी विशेष करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करतात। असं केल्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते। पतीच्या आयुष्यातील अडचणी या दूर होतात। तसेच हा दिवस आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे। या दिवशी आपले पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध आणि काही उपाय जे आहेत तर ते केले जातात। धार्मिक दृष्टीने या सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी तिळाचा एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर आज सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण काळ्या तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा। हा उपाय केल्यामुळे 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल। सर्व दोष, अडचणी, घरातील दारिद्र्य हे दूर होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर असा हा तिळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काळ्या तिळाचे 4 उपाय सांगणार आहे। तर हे 4ही उपाय तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये करायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तिळाचा उपयोग सर्व धार्मिक हवन पूजा विधींमध्ये केला जातो। तिळाचे दान करून काही उपाय केल्यामुळे मोक्ष प्राप्त होतो आणि घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही दूर होते। तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या जीवनातून सर्व प्रकारचे दुःख हे दूर होतात। अगदी पद्मपुराणामध्ये सुद्धा सांगितलं आहे की सोमवती अमावस्येला जर तुम्ही तिळाचे हे काही प्रभावी उपाय केले तर प्रखर पितृदोष जो आहे तर तो आपला नष्ट होईल आणि आपल्या जीवनातील सर्व दोष, अडचणी आणि घरातील दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल। जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं। घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात, आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही, कष्ट आणि मेहनत करूनही त्याला यश मिळत नाही, मुलांची प्रगती होत नाही, घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही, उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही, तर आपल्या घराची प्रगती ही खुंटत जाते आणि त्याचबरोबर घरामध्ये आजारपण जे आहे तर ते सुद्धा वाढत जातं। तसेच पितृदोषामुळे घरामध्ये भांडणं, वादविवाद, क्लेश सुद्धा होत असतो आणि घरामध्ये दोष हे सुद्धा वाढत असतात। त्यामुळे घरातील दरिद्रता ही सुद्धा संपत नाही आणि जर तुमच्या घरामध्ये यासारख्या समस्या असतील तर या काळ्या तिळाचे उपाय जे आहे तर ते तुम्ही नक्की करून पहा। हे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील। आता पहिला उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी म्हणजे उद्या करायचा आहे। जरी अमावस्या ही आज सोमवारी असली तरीही हा उपाय जो आहे तर तो मात्र तुम्हाला मंगळवारीच करायचा आहे। तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि स्नान करून एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे पाणी जे आहे तर ते दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला पितरांना समर्पित करायचं आहे। जेव्हा तुम्ही असं पाणी दक्षिण दिशेला अर्पण करता तेव्हा पितर हे आपल्यावरती प्रसन्न होतात, कारण काळे तीळ जे आहे तर ते आपल्या यमराजांना प्रिय आहेत आणि ज्या पितरांना यमाच्या संसारात त्रास होतो तर त्यांना यापासून आराम मिळतो आणि पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्यामुळे आपल्या घरातील प्रखर पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो आणि म्हणून हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर पुढचा जो उपाय आहे तुम्हाला मी सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला आज सोमवारी करायचा आहे।
तर बघा, तुम्हाला शिव मंदिरामध्ये जाऊन काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत। मूठभर काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत। आता काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत। दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। उजव्या हातामध्ये काळे तीळ घ्यायचे आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर हे काळे तीळ ओले करून तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे जे पाणी तुम्ही घेऊन आलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे। तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। सोमवती अमावस्येला भगवान महादेव हे अतिप्रसन्न होतात आणि त्यांना काळे तीळ जे आहेत तर ते अत्यंत प्रिय आहेत। जेव्हा आपण असे काळे तीळ अर्पण करतो तर तेव्हा आपल्यावरती ते प्रसन्न होतात आणि सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते। यानंतर पुढचा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही आज सोमवारी करायचा आहे। जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि प्रयत्न करूनही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला एक मूठभर काळे तीळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे विसर्जित करणार आहे तर तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ही आवर्जून व्यक्त करायची आहे। असं म्हणतात की काळ्या तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंपासून झालेली आहे। भगवान विष्णूचं रूप यांना मानलं जातं आणि त्यामुळे धार्मिक विधींमध्ये काळे तीळ हे अत्यंत महत्त्वाचे असतात। आणि जेव्हा आपण असे काळे तीळ वाहत्या पाण्यामध्ये जेव्हा आपण विसर्जित करतो तेव्हा आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणून तुम्ही इच्छापूर्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे, त्यामध्ये चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे। पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि आपले पितृ हे वास करत असतात आणि आपण जेव्हा हे पाणी तिथे अर्पण करतो तेव्हा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते। त्याचबरोबर जर तुमच्या घराला कोणी नजरबाधा लावलेली असेल किंवा काही दोष लावलेले असतील तर तुमच्या घरामध्ये अडचणी येत असतील, कुटुंबामध्ये वाद होत असतील किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, जसं की मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नाही, सतत अपयश येत असेल किंवा कुटुंबामध्ये सतत अडचणी येत असतील, अडथळे येत असतील तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी आज संध्याकाळी मूठभर काळे तीळ जे आहे तर ते हातामध्ये घेऊन आपल्या घरातल्या सर्व सदस्यांच्या डोक्यावरनं 7 वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ओवाळून घराच्या उत्तर दिशेला फेकून द्यायचं आहे। त्यामुळे घरामध्ये धनहानी जी आहे तर ती थांबत असते, तसेच आपल्या घरातील सर्व सदस्यांची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते। कुणी काही नजरबाधा केलेली असेल तर ते सुद्धा यामुळे दूर होते। तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता। आता हा उपाय करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे तीळ तुम्हाला घेण्याची गरज नाही, एकच मूठभर तीळ तुम्ही घ्या आणि सर्वांवरनं तुम्ही ते उतरवून टाकू शकता। तर अशा पद्धतीने हे काळ्या तिळाचे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज सोमवती अमावस्येला करायचे आहेत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।